उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी किंवा इतर कुठले पदार्थ खायचा जर कंटाळा येत असेल ना, तर हा आलू पराठा तुम्ही जरूर ट्राय करून पहा. बनवायला जितका सोपा आहे ना, खायला तितकाच भन्नाट आहे. यासोबत मस्त अशी झटपट तयार होणारी चटणीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण बऱ्याच जण महाशिवरात्रीच्या उपवासाला ना वरई चालत नाही, तर त्यामुळे आपण यामध्ये वरईसुद्धा वापरलेली नाही आणि साबुदाणासुद्धा वापरलेला नाही. साबुदाणा आणि वरई विरहित मस्त हा आलू पराठा आहे आणि त्यासोबत अगदी मस्त ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा आपण बनवतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. साधारणतः आपण 3 ते 4 जणांसाठीचे हे आलू पराठे तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक मोठा आणि एक मध्यम साईजचा हा उकडलेला बटाटा. तर हे छान किसणीने किसून घ्यायचे आहे, कारण पराठा लाटताना यामध्ये कुठेही गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये, यासाठी आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचं आहे. स्मॅशरनी जरी तुम्ही स्मॅश करणार असाल ना, तर अगदी व्यवस्थित तुम्हाला हा स्मॅश करून घ्यावा लागणार आहे, कारण नाहीतर आपला लाटताना पराठा फाटू शकतो. दोन्हीही बटाटे छान किसून झाल्याच्या नंतर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी राजगिरा पीठ आणि पाव वाटी इथे आपल्याला घ्यायचं आहे शिंगाड्याचं पीठ. आता हा जो आलू पराठा आहे ना, आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवत आहोत, कारण महाशिवरात्रीला वरई अजिबात चालत नाही. तर त्यामुळे इथे मी राजगिरा पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. दोघांपैकी कुठलंही एक पीठ असलं ना तरीही चालेल. तर तुम्ही इथे साबुदाणा जरी घालणार असाल ना, तो छान भाजून त्याची पावडर तयार करून सुद्धा यामध्ये वापरू शकता. यातच मी हिरवी मिरची छान मिक्सरला थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालत आहे आणि पराठे छान मऊसूत व्हावे ना, याकरता मी 1 चमचाभर फ्रेश दही घातलेलं आहे. दह्यामुळे ना पराठे छान मऊसूतही होतात आणि बऱ्याच काळापर्यंत मऊ राहतात, कडक होतात. त्याकरता इथे मी दही वापरलेलं आहे आणि घेताना शक्यतो फ्रेश दही घ्यायचं आहे. आता सुरुवातीला काय करायचं, सगळे जे जिन्नस आहे ना हाताने सुकेच मिक्स करायचे आहे. आता जसं जसं यामध्ये पिठाची आवश्यकता लागेल ना, तसं तसं तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे. तर हे जे आहे ना, बटाट्यांमध्ये भरपूर मॉइश्चर असतं, यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही. अगदीच पुढे जाऊन जर लागली ना, तर आपण यामध्ये वापरणार आहोत. तर यामध्ये मी साधारणतः एक अर्धी वाटी राजगिरा पीठ आणि शिंगाडा पीठ, म्हणजे पाव वाटी राजगिरा पीठ आणि पाव वाटी शिंगाडा पीठ असं घेतलेलं आहे. तर टोटल मला इथे बरोबर 1.25 वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ इथे लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतो. आणि इतर उपवासाला जर बनवणार असाल, आता हे मी महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवत असल्यामुळे यामध्ये मी पूर्णपणे वरई स्किप केलेली आहे. तुम्ही इतर उपवासासाठी जर बनवणार असाल ना, तर यामध्ये तुम्ही वरईचं पीठ वापरलं ना तरीही चालेल, किंवा तुम्हाला हे दोन्ही पीठं नाही मिळाले तर तुम्ही अगदी साधे सिंपल साबुदाणा भाजून त्याची पावडर करून सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता. त्याचेही पराठे छान लागतात. तर हे मळत असताना अगदी मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा पाणी वापरलेलं आहे. जास्त पाणी अजिबात वापरू नका. जर शक्य झालं ना, तर हे तुम्ही हे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ छान असं घट्ट मळून घ्या. अगदी सैल ठेवू नका. 10 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत पटकन तयार होणारी चटणीसुद्धा पाहूया. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यातच मी भाजलेले शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चटणी किती तुम्हाला तिखट हवी आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर 3 चमचे दही घेतलेलं आहे. जर दही नसेल खायचं तुम्हाला तर इथे लिंबाचा रस किंवा पूर्णपणे तुम्ही स्किप केलं ना दही तरीही चालेल. साधी सिंपल तुम्ही शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची सुद्धा चटणी बनवू शकता. त्यानंतर इथे मी अगदी 1 चमचाभर साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर साखरही स्किप करायची असेल तर ती सुद्धा स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी मस्त अशी मिक्सरला तयार करून घ्यायची आहे, फिरवून घ्यायची आहे. तर ही पहा चटणी ही तयार झालेली आहे. ह्या चटणीला आपण फोडणी वगैरे अजिबात घालणार नाही आहोत. अगदी साधी सिंपल ही चटणी आहे. या पराठ्यांबरोबर ही चटणी खूप छान लागते, किंवा हे पराठे असेचही खाल्ले ना तरीही छान लागणार आहे, कारण यामध्ये ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे. परंतु ह्या चटणीसोबत ना ह्या पराठ्यांची चव अप्रतिम लागते, म्हणून ही साधी सिंपल चटणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर बऱ्यापैकी हे जे पीठ आहे ना मस्त असं मुरलं गेलेलं आहे. आता लगेचच पराठे बनवून घेऊया. जर पीठ जास्त सैल वाटत असेल ना, यामध्ये तुम्ही थोडंफार आपलं सुकं पीठ आहे ना, शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं पीठ यामध्ये वाढवू शकता. तर हे पहा मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. बनवायला जास्त वेळ लागत नाही, लाटायला वेळ लागत नाही, अगदी झटकीपट तयार होतात. मस्त हे लाटून घेऊया. अगदी जास्त पातळ ठेवू नका हे पीठ, नाही तर लाटता येणार नाही.
जर हे पीठ, कारण बटाटा ह्यामध्ये मुरल्याच्या नंतर ना पीठ थोडं सैल होतं, जर तुम्हाला सैल वाटत असेल तर थोडंसं सुकं पीठ मिक्स करायचं आणि थोडासा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण जास्त वेळ जर हे पीठ ठेवलं ना तर हे सैल होतं. तर हे पहा, असा मध्यम जाडीचा हा पराठा लाटून घेतलेला आहे, जास्त पातळ ठेवू नका. तर आता लगेचच भाजून घेऊया, तेलावर किंवा तुपावर तुम्ही हे भाजून घेऊ शकता. मस्त असा दोन्हीही बाजूने खरपूस मस्त मध्यम गॅसवरती आता हा पराठा आपण भाजून घेऊया. अगदी झटकीपट तयार होतो. उपवासाच्या दिवशी आपल्याला अगदीच काही सुचत नसेल ना तर हे पराठे नक्की ट्राय करून पहा. किंवा एरवी जरी तुम्हाला नाश्त्याला जरी तुम्ही हे पराठे बनवले ना, हलके फुलके आहे, पौष्टिक आहे आणि पचायलासुद्धा हलके आहे, तर त्यामुळे तुम्ही एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता. खूप सोपे आहे. तर मस्त असं वरतूनही मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुपावर तुम्हाला भाजायचे असेल तर तुपावरती सुद्धा भाजू शकता, त्याने अजूनच पराठ्यांची चव वाढणार आहे. तर हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे, जास्त काही तेलसुद्धा लागत नाही. हे पहा, दोन्हीही बाजू छान अशा खरपूस सोनेरी रंगावर मी इथे भाजून घेतलेले आहे. आता हा पराठा काढून घेऊया. मस्त हे पराठे होतात. दुसराही पराठा आपला इथे तयार झालेला आहे, तो सुद्धा भाजून घेऊया. हे पराठे बनवायला कुठलीही पूर्वतयारी लागत नाही, काहीही लागत नाही. अगदी आयत्या वेळेला तुम्ही जरी बेत केला ना तरी तुम्ही बनवू शकता. आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला ना बऱ्याचदा साबुदाण्याचे पदार्थ खायचाही कंटाळा येतो आणि वरही तर चालतच नाही. तर त्यासाठी ना हा उत्तम पर्याय आहे, पोटभरीचा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर आणि येत्या काही दिवसातच महाशिवरात्रसुद्धा येणार आहे, तर त्या दिवशी ना हा पराठा आणि ही चटणी नक्की ट्राय करून पहा. कशी झाली ना ते कळवायला अजिबात विसरू नका, कारण खायला इतके भारी लागतात ना. मला 100% खात्री आहे की तुम्ही हे पराठे बनवल्याच्या नंतर मला कमेंट करायला कमेंट बॉक्समध्ये येणारच आहे. संपूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे. साधारणतः 3 ते 4 जणांचे हे पराठे आपले इथे तयार झालेले आहे. अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवलेत ना तरीही हे अजिबात पातळ चिवट काहीही होत नाही. अगदी मऊ लुसलुशीतच राहतात. तर ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईकही तुम्ही करणार आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील ना त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.